नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. दिवसेंदिवस देशात महाराष्ट्रात महिलांवर अन्याय, अत्याचार, लैंगिक शोषण, हिंसाचार या घटना वाढत चालल्या असून याला आळा घालून महिला सुरक्षित राहण्यासाठी कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी महिला सुरक्षा संघटना, नवी दिल्ली, भारत सरकार, महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षा, दुर्बल महिला, युवती, मुलींसाठी, निराधार महिलांसाठी, सामाजिक बांधिलकीच्या नात्यानं अहोरात्र लढणाऱ्या आदर्श समाजसेविका साधनाताई पाटील यांनी नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रीय महिला आयोग यांना प्रत्यक्ष भेट देऊन तसेच मुंबईमधील राज्यपाल भवन या ठिकाणी भेट देऊन त्यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून ही मागणी केलेली आहे. हडपसर, पुणे या ठिकाणी स्थायिक असलेल्या आदर्श समाजसेविका साधनाताई पाटील या महिला सुरक्षा संघटना, नवी दिल्ली, भारत सरकार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा या नात्याने अनेक वर्षांपासून गोरगरीब, अन्यायग्रस्त, निराधार, वंचित, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या अभागी महिलांना न्याय देण्याकरता 1 रुपयाही मानधन अथवा फी न घेता सातत्यानं पाठपुरावा आणि संघर्ष करत असतात. महाराष्ट्रातील कुठल्याही शहर, उपनगर, गावांमधून अन्यायग्रस्त महिलांचा मदतीकरता फोन आल्यानंतर साधनाताई या त्या ठिकाणी धावून जातात, पोलिसांना जाब विचारतात, अत्याचारग्रस्त महिलांना न्याय मिळण्याकरता पाठपुरावा करतात. महिलांविषयी काम करताना त्यांनी आजपर्यंत कुठल्याही महिलेकडून कधीच फी घेतली नाही, निस्वार्थीपणे काम केले आहे. पोलीस चौकी असेल, वकिलांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या प्रत्येक कामाला यश आले आहे. त्यांनी कसलाही यामध्ये दिखावा केला नाही याची दखल घेऊन त्यांना आजपर्यंत अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी, न्याय हक्कांसाठी साधनाताईंनी थेट दिल्लीला विमानाने जाऊन त्या ठिकाणी राष्ट्रपती भवन, राष्ट्रीय महिला आयोग या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण देशात, महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. मुंबई या ठिकाणी देखील राज्यपाल भवन या ठिकाणी जाऊन त्यांनी निवेदन सादर केलं आहे. त्यांच्या या भूमिकेचे समाजातील सर्व महिलांनी स्वागत केले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. रोखोक संत पंढरी न्यूज, पुणे.